नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि गुड मॉर्निंग। तर मित्रांनो, आपण पुण्याला आलेलो आहे आणि पुण्याला सिंहगड रोड संतोष हॉलच्या समोर जोशीज इडली म्हणून आहे। त्या मॅडम आहेत, त्या स्वतः साऊथ इंडियाच्या आहेत। की लग्न झाल्यावर पुण्यामध्ये त्या आल्या आणि जोशीज इडली गृह यांनी स्वतः चालू केलं। खूप छान पद्धतीने या ठिकाणी पदार्थ मिळतात, स्वस्त आहेत, स्वस्त आणि मस्त, भरपूर गर्दी असते। आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि हळूहळू ग्राहक यायला सुरुवात झालेली आहे। तर या ठिकाणचा सांबार, उडीद वडा, इडली कशी तयार होते आपण बघणार आहोत आणि सगळी माहिती आपण जाणून घ्यायची आहे। तर जोशी मॅडम आपल्या समोर आहेत आणि आता आपण किचनमध्ये आलेलो आहोत। खूप गडबड चालू आहे, सकाळ सकाळी ऑर्डर्स येत आहेत ऑनलाईन, झोमॅटो, स्विगीला सुद्धा यांचा आउटलेट आहे आणि आता ग्राहक येत आहेत। तशा पद्धतीने या ठिकाणी ताजे तवाने इथं पदार्थ तयार होत आहेत। नमस्कार मॅडम, आता काय करतोय आपण? आता मी साजूक तुपातला शिरा करते। ओके, आता शिरा तयार होतोय। किती प्लेट केला आता हा? आता एक 5 प्लेट शिरा। 5 प्लेट। वेलची पूड घालतो याला किंवा शिऱ्याला। हा रवा असा भाजून ठेवलेला असतो आणि बरेच ठिकाणी रवा न भाजता उपमा किंवा शिरा करतात। तो मग उपमा सुद्धा असा पांढरा किंवा असा तो चिकट होतो, भाजतच नाहीत। भाजत नाही। मँगो शिरा करते। आंब्याच्या सीझनमध्ये प्युअर हापूस आंब्याचा पल्प घालून 10 रुपये रेट जास्त असतो त्याचा। सगळं ज्याला लागणारा घरून मसाला, जिरं मोहरी घातलेली आहे। जिरं कमी असतं, मोहरी जास्त असतं। हिंग घातलेलं आहे। फोडणी करताना सुद्धा ती गोष्ट त्या वेळेस घातली पाहिजे, नाहीतर ते करपतं नाही। कढीपत्ता आहे, कढीपत्ता अख्खा काड्यांसकट घालतो, परत त्याला गरम पाणी घाला। आणि आता शेवग्याचे शेंग घालते। एक थोडे वेळ हे वाफवतोय आम्ही, म्हणजे शेवग्याची शेंग आम्ही शिजवून घेत नाहीये, ते आधी ह्याच्यावरच शिजवायचे फोडणीतच। सांबार बनवण्यासाठी आधी कुकरमध्ये तुरीची डाळ, लाल भोपळा, टोमॅटो आणि कांदा। आम्ही जेव्हा साऊथ इंडियन कुठलाही सांबार बनवतो कुठेही, तिथं कांदा परतला जात नाही, कांदा शिजवला जातो। हा फरक असतो। ही सांबारची टेस्टच वेगळी येते। त्याला लाल भोपळा, दुधी भोपळा, टोमॅटो आणि कांदा आणि तुरीची डाळ हे शिजवून घ्यायचं आधी। ह्याच्यात तेल नसतं काही। आता हे शेवग्याची शेंग शिजलेली आहे, ह्याला आधी सगळं मीठ वगैरे घालून घेते। आता इथं जवळजवळ एक 1.25 किलोचं डाळ शिजवली, त्याच्या प्रपोर्शननी अंदाजानेच घालते मी। ते झालं की गूळ, चिंच आणि गूळ हे त्याला महत्त्वाचं असतं। जरा लाल तिखट, हा मसाला जवळपास आठवड्याला एकदा बनवतो हा। थोडंसं लाल तिखट, चिंचेचा पूड, मसाला जे घालतो सगळं हे थोडंसं पाण्यात शिजलं पाहिजे। पण खूप पण शिजून असे हे नाही व्हायला पाहिजे। वीकेंडला ह्याच्यात जवळपास 3 वेळा
3.5 वेळा बनवावा लागतो सांबार. म्हणजे 300-350 इडल्या, 200 पुढे वडे. आता हे सांबार उकळायला लागले. ह्याला एक उकळी आली की सांबार तयार होतो. मग ह्याच्यात फोडणी वगैरे वरनं काही नाही घालायचं. ही कन्सिस्टन्सी अशीच पाहिजे, फार पातळ नाही, फार जाड. नमस्कार. जोशी इडली कॉर्नरमध्ये माझ्याकडे पीठ करायचं आहे. हे ग्राइंडर आहे. इडली वड्यासाठी आपण ह्याच्यामध्ये डाळ दळतो. तर आता मी वड्यासाठी डाळ टाकते त्याच्यात. उडीद वड्यासाठी ही 1 तासापूर्वी भिजवलेली असते. उडीद वड्यासाठी जे हे पीठ तयार करतो त्याला फक्त उडीद डाळ असते. आणि सकाळी जेव्हा मी 5:45-6ला येते, पहिलं डाळ भिजवते. 7 वाजेपर्यंत भिजवायची, म्हणजे 1 ते सव्वा तास. जास्त डाळ भिजली ना ते तेलकट होतात. म्हणजे त्याचं तसंच आहे, प्रपोर्शनच तसं आहे. ओके. आणि ते वाटून झालं, घट्ट वाटायचं, लगेच वडे करायचे, आंबवायचं नाही पीठ. वड्याचं पीठ आता तयार झालेलं आहे. म्हणजे ते वाटायचं, खूप पण बारीक नाही वाटायचं आणि घट्ट वाटायचं. आणि त्याला मग ह्याला आता मिरची, आलं आणि कढीपत्ता हा असं मिक्स केलेलं. थोडंसं ह्याला चवीला हिंग घालतो. आणि हे चांगलं फेटावं लागतं. जेवढं आपण हे फेटू ना तेवढे ते वडे एकदम क्रिस्पी होतात आणि जाळीदार होतात. एका वेळेस जवळपास 20 वडे होतात त्याच्यात. हो, बघा एवढंच करते. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आता हे मी म्हणजे करून 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 सवय मोठ्या आकाराचे. रविवारी जे 7:30ला चालू केलेले वडे 11 वाजेपर्यंत मी तिकडे सुद्धा वळून बघत नाही. खाली असं गोल्डन कलर येईपर्यंत वरती. आणि हे पीठ असं यायला पाहिजे. असं जर पीठ आलं तर तो वडा बरोबर झाला. आणि बरेच लोक तांदळाचं पीठ हे ते मिक्स करतात. ह्याच्यात उडीद डाळ म्हणजे उडीद डाळ, दुसरं काहीही नाही, काहीच नाही. हां, आता हे वडे तयार झाले. ते एका अर्धा मिनिटात काढता येतात. इडली रवा आणि उडीद डाळ दोनच. इडली रवा म्हणजे तो तांदळाचाच असतो. त्याला फक्त मीठ घालतो करायच्या वेळेस. आणि हे काल संध्याकाळी करून ठेवले. पर्यंत असतं. सकाळी संध्याकाळी नाही, संध्याकाळी जशी ऑर्डर असेल तसं पावभाजी पुलाव. हां, ठेवायचं झाकण. 20 मिनिटं आता हे ठेवायला लागतं मोठ्या फ्लेमवरती. तयार झालेले आहेत. हां, तेल आता मी घातले, पोहे करते. ओके. हां हां, आता मीठ घालते. आता मी शेंगदाण्याचे दाणे टाकते पोहेला. पहिले जिरे मोहरी टाकते. हिंग, हळद. आता कढीपत्ता टाकते थोडा. छान येतं, एकदम छान होतं. थोडा वेळ कांदा तळावा लागतो. सुधा दीपक तातुसकर. आणि किती वर्ष तुम्ही यांच्याबरोबर काम करताय? इथं 2 वर्ष. 2. हां, थोडीशी कोथिंबीर तेलात टाकली ना. रोजचे 4 पदार्थ असतात सकाळी 7:30 वाजल्यापासून. इडली, उडीद वडा, उपमा, पोहे. आणि शनिवार रविवारी शिरा असतो. इडलीचं रेट आहे 2 इडली, चटणी, सांबार 30 रुपये प्लेट आहे. उडीद वडा 50 रुपये प्लेट आहे.
आणि इडली वडा मिक्स घेतलं तर 40 रुपये प्लेट आहे आणि शिरा 40 रुपये, साजूक तुपातला शिरा असतो आणि उपमा 25 रुपये आणि पोहे 25 रुपये. आणि ह्याच्यावरती आम्ही हे प्युअर घरगुती असल्यामुळे ह्याला चटणी सांबार देतो, पण आम्ही शेव वगैरे बाहेरचं काहीही आणत नाही आहे कशावरती. जोशीज इडली कॉर्नर, भंडारी हॉस्पिटलच्या जवळ, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे. 9850139476. मी ऐश्वर्या जोशी. आम्ही हे सगळ्या लेडीज मिळून हे चालवतो दुकान आणि आमचं बॅकबोन फक्त हे माझे मिस्टर अभिजित जोशी. गेले 4 वर्षापासून इथलं नाश्ता वगैरे घेतो. सर्व्हिस अप्रतिम आहे, क्वालिटी अप्रतिम आहे. मी ऑलमोस्ट 2 इयर्स झाले इथे येतो आणि टेस्ट पण आपली घरगुती जशी आहे तशी आहे. टेस्ट चांगली आहे, अगदी घरगुती आहे आणि क्वालिटी सगळ्यात मेन म्हणजे क्वालिटी मेंटेन आहे. रेट्स रिजनेबल आहेत आणि मुख्य म्हणजे ऑफिसला जाण्याच्या अगोदर हे सुरू झालेलं असतं. हो, डब्याला मुलांच्या डब्यासाठी सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे, तर मी डब्यासाठी सुद्धा घेऊन जाते. नमस्ते, मी ऐश्वर्या अभिजित जोशी. प्रॉपर माहेरची कर्नाटक राज्यातली उडुपी जिल्हा कारकळ तालुक्यामधलं खेडगाव माळा म्हणून राममधली, आणि लग्न झाल्यानंतर इथं आले. जेव्हा लग्न होऊन आले तेव्हा पहिल्यांदा मी इडली सांबार बनवलं. तेव्हा माझे मामी सासरे म्हणजे अरुण मोडक, श्री अरुण मोडक, आत्ता ते नाही आहेत, तर त्यांनी मला सांगितलं होतं की तुझ्या हाताला चव आहे, तू हे सोडून दुसरं काय करू नको, हेच कर. पण तेव्हा हे चालू करायला खूप वर्ष लागली. आता इडलीचा व्यवसाय 2017पासून चालू केलेलं आहे. फेब्रुवारी म्हणजे 9 फेब्रुवारीला माझा वाढदिवस असतो, त्याच दिवशी चालू केलेला आहे. आणि त्याच्या आधी मी बऱ्याच ठिकाणी जॉब करत होते, पण मला पहिल्यापासून स्वयंपाकघरात जास्त आवड आहे. म्हणजे वेगळे पदार्थ बनवायचे किंवा खाऊ घालायचं हे जे आलं म्हणजे आमच्या आईवडिलांकडनं. आईचं नावातच अन्नपूर्णा आहे, नावच अन्नपूर्णा आहे. पण एक स्वतःचा व्यवसाय चालू करायला डेअरिंग लागतं किंवा आहे ती नोकरी सोड, म्हणजे आम्ही एकदम मध्यम म्हणजे लोअर मिडल क्लास म्हटलं तरी चालेल की छोटीशी नोकरी, त्याच्यात सगळं भागवणं, त्याच्यात इथं पुण्यासारख्या ठिकाणी सगळं खर्च भागवणं हे फार अवघड जात होतं. 2003 साली मला मणक्याचं खूप मोठं ऑपरेशन झालेल्यामुळे चालता पण येत नव्हतं मला. जॉब सोडल्यानंतर महिनाभर घरी होते. मग रोड साईड चालू करायचं तर त्याला काय नियम आहेत हे पण मला माहिती नव्हते. घराजवळच कॉर्नर आहे, तिथं दूधवाले काकांचा एक गाळा आहे, ते ओळखीचे आहेत पासलकर म्हणून. त्यांना मी विचारलं की काका इथं मी जर इडलीचं चालू केलं कुठे करू चालू, कारण त्याच्या पलीकडे खूप मोठी खाऊ गल्ली आहे. तर ते म्हणाले काय कुठे करता, इथंच चालू करा की. म्हणलं कधी करू, म्हटलं उद्यापासून करा. मग तसं घरातली 3 भांडी, एक 1200 रुपयाचं टेबल तेवढं ठेवून घेतलं, 4 प्लेट आणल्या आणि इडली सुरू केली 9 फेब्रुवारीला वाढदिवसाच्या दिवशी. तेव्हा तिथं रेस्पॉन्स यायला लागला, म्हणजे जे मनापासून अगदी घरी जसं करतो तसं, म्हणजे त्याच्यात हॉटेलचं कुठेही टच नाही. पहिला इडलीच सुरू केली, नंतर शनिवार रविवारी वडा, नंतर उपमा पोहे, नंतर सीझनल गुळ पोळ्या, पुरणपोळ्या हे सगळं घरी करून द्यायचे. नंतर कोविड 2020ला कोविडचं चालू झाल्यावर स्ट्रीट फूड बंद केलं. तेव्हा आम्हाला ह्यांनी नोकरी सोडली होती, ह्यांना एन्जिओप्लास्टी झाली होती, त्याच्यामुळे त्याचाही खर्च खूप आला होता आम्हाला. मुलाचं शिक्षण अर्धवट होतं आणि मुलगा आता इंजिनिअरिंग करून आता तो MS करायला गेलेला आहे बाहेर. पण तेव्हा त्याचं फी भरणं वगैरे आम्हाला होत नव्हतं आणि इडलीचं अगदी छोट्या ह्याच्यात तेवढंच पुरतं होत होतं. मग असं वाटलं की दुकान घ्यावं आणि दुकानं सगळी होती रिकामी, इथं मिळालं जागा. 2 जुलैला चालू केलं इथं आणि चालू केल्यापासून 15 दिवस लॉकडाऊन होतं. म्हणजे त्याच्यात मेजर पार्ट मी बनवायची, हे नेऊन द्यायचे. मी सकाळी 8ला सगळं माझं पार्सल रेडी असायचं, कुठे कुठे जायचं. आणि सगळे पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना दारात ठेवा, खिडकीत ठेवा, पिशवीत ठेवा, घरी आल्यावर आंघोळ करा. म्हणजे आणि त्याच्यात माझ्या मुलाचं म्हणजे खूप मोठं आहे, म्हणजे इंजिनिअरिंग शिकणारा मुलगा असून तो कर्कट उचलायच्यापासून सगळं तो करत होता, कंटाळा न करता. आणि म्हणजे मुलगी जे करते म्हणतो ना ते मुलगाही करू शकतो, एवढं मात्र मी अजूनही मला एक स्वप्न आहे की पूर्ण बायकाने चालवलेलं रेस्टॉरंट चालू करायचं घरगुती म्हणून. इथं मुली आहेत, शीतल, केतकी, सुधाताई किंवा आमच्या भांडी अन्न येतात त्या सुनीताताई, या सगळ्या आमच्या फॅमिली आहेत. आम्ही इथं त्यांना कामगार म्हणून ट्रीटमेंट करतो. तर माझ्यापासून सगळे कामच करतो आल्यापासून. तर शून्यातून व्यवसाय उभा केलेला, अगदी छोट्या टेबलवरून त्यांनी छान आउटलेट चालू केलेला आहे आणि ह्याच्यापुढे जाऊन
मोठं हॉटेल त्यांचं होणार आहे अशी आपली सदिच्छा आमच्या चैतन्य फूड ब्लॉग करून आणि सगळ्या प्रेक्षकांकडून तुमच्याबरोबर आहेच. आणि छान तुम्ही असंच काम करत राहा आणि छान छान पदार्थ खाऊ घाला. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. तर मित्रांनो, इडली वडा आणि इतर पदार्थ तयार होताना आपण बघितलेले आहेत. या ठिकाणची स्वच्छता आणि या ठिकाणची करण्याची पद्धत ताईंची खूपच मस्त आहे. आणि बघू शकता की वडा हा प्रॉपर तळला गेलेला आहे आणि एकदम लो फ्लेमवर न गडबड करता त्यांनी तळलेला आहे. प्रॉपर त्यांनी जसं सांगितलं तसं कर्नाटकचा फील यामध्ये येतोय. त्यांचं बोलणं सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. मराठी त्यांनी इथं आल्यानंतर शिकलेले आहेत. खूपच भारी वाटतंय. आणि शिरा सुद्धा आपण टेस्ट करूया. वा, तुपामध्ये तयार केलेला शिरा गोड बरोबर मीडियम आहे. जास्त गोड पण नाही, कमी पण नाही. आणि या ठिकाणचं मला नियोजन खूप आवडलं. बऱ्याच म्हणजे लेडीज सगळ्या मिळून काम करतात एकत्र येऊन आणि छान छान पदार्थ देत आहेत. नक्की एकदा ट्राय करून बघा. या ठिकाणी तुम्हाला जर इडली वडा आणि हे पदार्थ आवडत असतील तर नक्की या ठिकाणी यायलाच पाहिजे. धन्यवाद.